4 दिन की जिंदगी किसी के काम आ, अपना दर्द भूल दूसरों को हंसा। अपने लिए जीते हैं सब साथिया, जो दूसरों के लिए जिया वो जिया। 4 दिन की जिंदगी किसी के काम आ, अपना दर्द भूल दूसरों को हंसा। अपने लिए जीते हैं सब साथिया, जो दूसरों के लिए जिया वो जिया। सुन आ रही है सिसकी, उसको ने से किसकी। कोशिश कर पहुंच डाल आंसू, बांट ले कुछ व्यथा उसकी। इकट्ठे कर सबसे बड़ी पूंजी दुआ, अपना दर्द भूल दूसरों को हंसा। ये तेरा ये मेरा छोड़ साथिया, जो दूसरों के लिए जिया वो जिया। 4 दिन की जिंदगी किसी के काम आ, अपना दर्द भूल दूसरों को हंसा। अपने लिए जीते हैं सब साथिया, जो दूसरों के लिए जिया वो जिया। कुछ बड़ा करूं इसका इंतजार मत। एकदा भक्तलिंग हर बोला हर, श्री सिद्धेश्वर महाराज की जय। मित्रांनो, आज आपल्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा भोगीचा दिवस, अतिशय पवित्र असा दिवस, ज्या दिवशी आपल्या सर्व सिद्धेश्वर भक्तांसाठी एक आनंदाचं पर्व असतं। त्या पर्वाच्या दिवशीच आज आपल्याला सांगायला खूप आनंद होत आहे की आपल्यातलेच सोलापुराचे रहिवासी माननीय श्री सिद्धाराम उर्फ संजू महादेव चोळले यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सुपुत्र, दोनही हरहुन्नरी सुपुत्र जे आहेत ते चिरंजीव संजीव आणि हर्षद, सचिन आणि हर्षद, हे दोघंही एकत्रितपणे त्यांच्या वडिलांच्या या वाढदिवसाच्या निमित्त आजच्या पवित्र दिनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी अतिशय भक्तिभावाने सिद्धरामांवरती जेवढी भक्ती आहे तेवढीच त्यांच्या आईवडिलांवरती असणारं प्रेम हे उत्पन्न होऊन या ठिकाणी सर्व गोरगरिबांच्या सोबत हे जे काही आनंद आहे त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसाचं ते साजरा करण्यासाठी श्री मल्लिकार्जुन यांना व राघवेंद्र यांना संपर्क करून श्री जनसेवा हीच ईश्वर सेवा सोशल फाउंडेशन व मल्लिकार्जुन सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत आज जवळपास 350 ते 400 लोकांना अन्नदानाचं अतिशय पवित्र असं कार्य या ठिकाणी त्यांच्या हातून त्यांनी घडवलेलं आहे। हे जे काही 300-350 लोक यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे आजच्या एक वेळेसचं जे आनंदाचं काय शिधा म्हणू आपण त्याला, ते सिद्धरामेश्वरांचा प्रसाद म्हणून जे ग्रहण केलेले आहेत त्या सिद्धरामेश्वरांच्या हस्ते आज त्या सर्व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी आजच्या या आपल्या संजू चोळले यांच्या आयुष्यासाठी अतिशय उत्तमदायी आरोग्य व जे काही पुढचं आयुष्य त्यांना लाभेल ते आनंददायी जावो असा आशीर्वाद आजच्या आपल्या या भोगीच्या दिनी दिलेला आहे असं आपण या सर्व सेवा कार्यातून समजूयात। आणि या परिवाराला त्यांच्या भविष्यामध्ये देखील असेच सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत राहो अशी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देऊन त्यांच्या वडिलांचं आपण अतिशय आनंदानं आजचा दिवस पूर्ण जावो आणि पुढील वर्ष जे काय ते आनंदानं हर्षोल्लासित जावो अशी आपण सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करूयात।